नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा आहे की आता अधिक मास जो आहे तर तो चालू होत आहे 17 मे ते 15 जूनपर्यंत जे आहे तर तो अधिक मास आहे, 1 महिना असतो। तर अधिक मास म्हणतात त्याला, काही ठिकाणी धोंड्याचा महिनासुद्धा म्हणतात, मल माससुद्धा असं म्हणलं जातं। तर अधिक मास म्हणजे अधिक प्लस तर जे पण तुम्ही जास्त कराल ना तर ते तुम्हाला प्लस होऊन मिळतं। मग ती सेवा असो किंवा दान असो किंवा एखाद्याला दिलेला त्रास, तर ते जे पण आपण करतो ना तर ते अधिक होऊन मिळतं। तर हा महिना खूप छान आहे, खूप पवित्र आहे। भगवान श्री विष्णूंना जो आहे तर तो त्यांनी त्यांच्याकडे घेतलेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये ना जेवढी होईल तेवढी भगवान विष्णूंची जी आपण सेवा केली ना तर खूप छान असतं। आणि म्हणतात ना की लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून आपण लक्ष्मीची सेवा करतो, पण लक्ष्मीलासुद्धा भगवान विष्णूंची म्हणजे त्यांच्या पतिदेवाची जी सेवा असते तर ती केली तर खूप जास्त आवडतं। तर त्याच्यासाठी हा जो महिना आहे ना तर हा खूप छान आहे, कारण हा 3 वर्षाच्या नंतर येतो। हा जो महिना असतो तर हा 3 वर्षाच्या नंतर येतोय, त्याला अधिक मास असं म्हणतात। तर अधिक मासामध्ये काय करायचं आहे, आता ज्यांना जमेल त्यांनी ब्रह्मचर्य पाळायचं आहे महिनाभर। ज्यांना नाही जमणार तर त्यांनी त्यांचं बघावं। त्याच्यानंतर काही म्हणजे नॉनव्हेज वगैरे खायचं नाही आहे। जेवढं होईल तेवढं देवाचं करायचं आहे। म्हणजे तुम्ही काही सेवा वगैरे जे पण तुम्हाला करायची असेल ना तर त्या सेवा करू शकता तुम्ही। तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवासुद्धा या महिन्यामध्ये करू शकता। ह्या महिन्यामध्ये जेवढी आपण सेवा केली ना तर त्याचं फळ आपल्याला दुपटीनं मिळत असतं असंही म्हणतात। आता प्रत्येक वेळेला जर जे आहे ना तर ते आपण आपल्यासाठी सेवा करत असतो की देवा मला हे भेटू दे मग मी असं करेल, देवा मला ते भेटू दे मग मी तसं करेल। तर काही वेळेला काय करायचं की बिना संकल्पाची सेवा करायची, की जे पण म्हणजे मी करत आहे तर ते मी करत नाही आहे स्वामी, तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात। तर अशी जी सेवा आहे ना तर ती करायची। आपण जर मागितलं ना तर मागण्यासारखं खूप काही आहे, कारण आपण माणूस आहे, कधीही कुठल्याच गोष्टी संतुष्ट होणार नाही आहे। आपल्याला कितीही दिलं ना, आपल्याला जर 2 व्हीलर दिली ना तर आपल्याला 4 व्हीलर पाहिजे असते। आपल्याला 1 BHK फ्लॅट मिळालेला असेल तर एखाद्याचा बघून आपल्याला 2 BHK फ्लॅट पाहिजेत असतो, तर असं असतं। म्हणून मग काही वेळेला काय करायचं की प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट मागायची नाही आहे। काही वेळेला अशी पण सेवा करायची की तुम्ही जे पण मला दिलेलं आहे तर त्याच्यासाठी थँक्यू म्हणून मी सेवा करत आहे। आणि तुम्ही काहीही न मागता जेव्हा सेवा करता ना तर तेव्हा तुम्हाला कशाचीही गरज पडत नाही। एवढं म्हणजे स्वामी देऊन टाकतात की तुमची ओंजळ जी आहे तर ती भरून जाते। तुम्ही जर चिमूटभर मागितलं ना तर तुम्हाला ओंजळभर मिळतं, पण तशी आपली सेवा पाहिजेत, फक्त आपल्याला काहीतरी पाहिजेत आहे म्हणून आपण सेवा करतो। तर ती म्हणजे खरंच प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी सोल्युशन पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रश्न उत्तरंसुद्धा करू शकता। कारण काही गोष्टी ज्या आहे ना तर त्या प्रश्न उत्तरांनीच हे होतात। बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला पण कळत नाही, पण जेव्हा आपण प्रश्न उत्तरं करतो ना तर तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या म्हणजे काय काय दोष आहे किंवा काय आहे ते। आणि स्वामींना तर अशीच प्रार्थना करावी की स्वामी प्रश्न उत्तरं घेण्याची मला वेळ येऊ देऊ नका। काय आहे ना की मी 10 वर्ष झाले स्वामी च्या सेवेमध्ये आहे असं मी म्हणत नाही, स्वामी मला घेऊन आलेले आहे। मी 10 वर्ष झाले, पण मला कधीही प्रश्न उत्तरं करायची गरज पडलेली नाही आणि मी जे मागितलं ना त्याच्या दुपटीनं मला मिळालेलं आहे। फक्त काय आहे ना की मी मागितलं कधीच नव्हतं, फक्त मी एवढंच म्हणायची की मला हे हवं आहे स्वामी, जे माझ्यासाठी चांगलं आहे का? बरं असेल तर तुम्ही द्या, नसेल तर नाही दिलं तरी चालेल। तसंच माझ्या मुलांच्या बाबतीतसुद्धा मला झालेलं की जेव्हा सार्थक झाला तर तेव्हा मला वाटत होतं की मला मुलगी व्हावी। सगळेच म्हणत होते की तू एवढी स्वामी सेवा करते तर तुला होईल मुलगी म्हणून, पण मी म्हणायची की स्वामी खरंच ते जर योग्य असेल तरच मला द्या, नाही तर मला मुलगी देऊ नका। कारण काही गोष्टी काय असतात ना की आपल्याला पाहिजेत म्हणून आपल्या हट्टापोटी आपली आई जी आहे तर ते आपल्याला देते आणि जेव्हा आपल्याला म्हणजे ती थोडे दिवसच वस्तू आपल्याकडे राहते आणि तिचं काहीतरी होऊन जातं, त्याच्यापेक्षा जे माझ्यासाठी नेहमीसाठी चांगलं असेल तेच मला द्यावं असं मला तरी वाटतं। पण प्रत्येक वेळेला तसं होत नाही। खूप वेळेला असं झालं आहे की मी एवढे दिवस सेवा केली पण कधीही संकल्प केला नाही, कधीही काहीही मागितलं नाही। मी सेवा केली, फक्त मला जे मिळालं आहे
त्याच्यासाठी थँक्यू म्हणण्यासाठी. कारण बरेच प्रॉब्लेम असतात आपल्या आयुष्यामध्ये, की प्रत्येक प्रॉब्लेमला आपण संकल्पयुक्त सेवा केली ना, तर तो प्रॉब्लेममध्येच आपलं सेवा होऊन जाते प्रॉब्लेमसाठीच. पण जे दिलं आहे ना, त्याच्यासाठी आपण कधी करणार याचा तर विचार पण करत नाही. तर मला खूप जास्त प्रॉब्लेम आला होता, जो ऑगस्ट महिन्यापासून होता, तरीसुद्धा मी सेवा करतच होती. नंतर मला जी माझी मावशी आहे, तर ती सुद्धा स्वामी सेवेत आहे. आत्ता जर म्हटलं तर माझ्या घरचे म्हणजे माझ्या इकडचे जेवढी पण आहेत ना, तर तेवढी सगळेच म्हटलं तरी चालते. माझ्या दोन्ही माम्या, मावशी, मावशीची मुलगी, मावशीची सून, मी, माझी भाऊजय, माझी मम्मी, तर आम्ही एवढे जण जे आहे ना, तर ते स्वामी सेवेमध्ये आहे. आता कोणी कशासाठी घेतलेली होती. पण काही वेळेला काय होतं, की प्रश्नोत्तरं करणं हे गरजेचंच असतं, पण प्रत्येक वेळेला नाही. तर ह्या वेळेला मला ऑगस्ट महिन्यापासून प्रॉब्लेम होता आणि आत्ता मी एप्रिल महिन्यामध्ये खरंच त्याला काहीच सोल्युशन भेटत नव्हतं. म्हणून मग म्हटलं, की विचारून बघूया, की म्हणजे वाटतं ना कधी-कधी, की आपण एवढी म्हणजे हे करतो आहे, तरीसुद्धा काही फरक पडत नाही. तर विचारून बघूया. कारण काही वेळेला काय होतं, की आपलासुद्धा काहीतरी दोष असतो अगोदरच्या जन्मातला किंवा काय ते, तर ते पूर्ण व्हायला ते आपल्याकडून करून घ्यावं लागतं. पण त्याच्यासाठी काहीतरी माहीत पाहिजेत. फक्त आपण जे करतो तर त्याच्यावरून होत नाही. तर त्याच्यासाठी मी प्रश्न उत्तरं केले. तर याच्यानंतर जे आहे ना, तर ते मी स्वामींना सांगून आले, की अशी वेळ कधीही येऊ नका, की मला प्रश्न उत्तरं करण्याची गरज पडेल आणि मला एवढं म्हणजे देऊ नका, की मला त्याचा गर्व होईल. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट जी असते ना, तर ती आपल्याला पाहिजेत असते म्हणून स्वामी देत असतात. पण ती जर आपल्यासाठी चांगली नसेल तर त्यांनी देऊ नये, मी तरी एवढंच म्हणेल. तर अधिक मास चालू होतो आहे, त्याच्यासाठी अधिक सेवा ज्या आहे ना, तर ते आपल्याला करायच्या आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र पारायण, भागवत पारायण, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण, बऱ्याच जे सेवा असतात ना, तर त्या तुम्ही करू शकता. नामजप करू शकता स्वामींचा, तारक मंत्राची सेवा करू शकता. दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती आहे. बरेच जे आहे ना, तर ते तुम्ही करू शकता. आता त्याचं जे फळ आहे, तर तुम्हाला खरंच प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही संकल्प घेऊन त्याची सेवा करा. किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल ना, तर जे मला दिलं आहे, तर त्याच्यासाठी थँक्यू असं म्हणून तुम्ही ती सेवा करू शकता. बरं, पारायण करायचं असेल तर कमेंट नक्की करा. कारण आपण जे आहे ना, तर ते साखळी पारायण करणार आहोत. तुम्हाला जर खरंच याच्यामध्ये ॲड व्हायचं असेल तर कमेंट नक्की करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.